आज रूबरू वार्ता साप्ताहिकचा 3रा वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट समाजसेवक या सगळ्यांना आज पारितोषिक देऊन सन्मानचिन्ह देऊन यांना आज सन्मानित करण्यात आलं. आणि ज्या खेळाडूंचा ज्या पद्धतीने ते ग्वालियर आणि बँगलोर, राजस्थान सगळीकडे गेले आणि मी नेहमी त्यांना निवडून आणतो या खेळाडूंना. माझं एवढंच आहे तर राष्ट्रीय गेम असताना देखील हॉकी, क्रिकेट पॉप्युलर झालं. क्रिकेट पॉप्युलर हे याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे शासन प्रशासनाने. हीच माझी प्रशासनाची आणि शासनाप्रमाणे मी लिहितही असतो, स्टोरी लिहित असतो नेहमी का हॉकी एक राष्ट्रीय गेम असताना देखील त्याला काही प्रोत्साहन जास्त मिळत नाही, त्याला काही अशा नोकऱ्या नाही. आज साधारणसा IPL APL खेळतो त्याला कोट्यवधी रुपये भेटतात आणि तो साधारण हॉकी जो पट्टू असतो त्याला काय नाव त्यांचा कोणता खेळाडू आहे तो सुफियान हरमनप्रीत, त्याला 90 लाख रुपये भेटतात. म्हणजे खूप लाजवणारी गोष्ट आहे. तर यांना खेळाडूंना प्रोत्साहन चांगलं मिळालं पाहिजे हा आमचा उद्देश असतो. रूबरू वार्ता यापुढेही राहील आणि जेवढे शिक्षक खेळाडू सगळे इथं आलेत त्यांचा मी सर्व मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज रूबरू वार्ता ह्याला आज पूर्ण 3 वर्ष होत आहेत. 3 वर्षे आम्ही इथं येऊन रूबरू वार्तालाभला शुभेच्छा देत असतो. त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला सहभागी होत असतो. फिरोजभाईची एवढी चिकाटीने मेहनत असते, इतकी मेहनत असते त्यांची की खूप धावपळ असते. खऱ्या खोट्या कामामध्ये ते अग्रेसर पुरे असतात. छावणीमध्ये जे काही जडणघडण होत असते त्या जडणघडणीकरता त्यांचा सर्वात पुढे सिंहाचा वाटा असतो. आणि जे आहे ते दाखवतात, आहे ते छापतात, आहे ते शूट करतात. ते कोणाचं मध्ये फॅसिलिटी घेत नाही. जे खरी बातमी आहे मग ती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याची असो, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शिक्षकाची असो, दवाखान्याची असो, अन्य कोणी नगरसेवकाची असो, ते सामाजिक कार्य त्यांचं मोठ्या प्रमाणावर हो. तसंच रूबरू वार्ताला हे 3रं वर्ष त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस प्रोग्राम पे फिरोज भाई, पहले मैं आपको मुबारकबाद पेश करना चाहता हूँ कि आपके ये काम जो कार्य है 3 साल पूरे हो रहे हैं रूबरू वार्ता के. मैं फिरोज भाई उर्फ पिन्नू, इनको मैं बचपन से जानता हूँ. इनके बड़े भाई भी मेरे दोस्त हैं. इनका इंटरेस्ट काफ़ी दिनों से पॉलिटिक्स में भी था. बहुत अच्छा काम करते थे, सोशल वर्क था. लेकिन उन्होंने धीरे धीरे मीडिया की तरफ रुझान हुआ उनका. और ये 3 साल पहले रूबरू YouTube चैनल पे इन्होंने स्टार्ट किया. इनकी एक ख़ास बात देखा मैं कई सालों से, इनको कोई सपोर्ट मिले ना मिले लेकिन इनकी जस्तजू रहती है और बहुत मेहनत से हर चीज़ को कवर करने की कोशिश करते हैं. और इसमें इनका जो इंटेंशन रहता है तो रहता है बिल्कुल क्लियर रहता है कि हर चीज़ जहाँ पे गलत हो रहा है उसको सामने लाए. इनका कोई पर्सनल इंटरेस्ट नहीं रहता है. अभी मैंने जो यहाँ पे प्रोग्राम देखा है, सब डिफरेंट स्कूल के बच्चों को इन्होंने मोटिवेट किया है, प्रेजेंट्स दिए हैं, गिफ्ट्स दिए हैं. उनको आगे बढ़ने की इससे मोटिवेशन मिलता है. और मैं अल्लाह से दुआ करूंगा कि इस तरह का काम इन्हों आगे करते रहे और इन्हों बहुत आगे इस फील्ड में बढ़े, इनको बहुत कामयाबी मिले. आपके साथ जो इनके पीछे मार्गदर्शन है मुनाफ भाई और उनका फ्रेंड सर्कल, उनको भी मैं मुबारकबाद देता हूँ. यहाँ पे सब आए हुए बच्चे, कुछ बच्चों को तो देख के मेरे को बहुत आश्चर्य हो रहा था कि उनकी एज, उनकी हाइट और वेट, लेकिन उन्होंने बड़े बड़े कारनामे किए. और सब यानी ऐसे कोई वेल टू डू या एकदम बड़े फैमिली से नहीं थे, लेकिन ऐसे बच्चों को इन्होंने मोटिवेट किया. ये बहुत बड़ी बात है. और मैं फिर से एक बार
इनका शुक्रिया अदा करता हूँ। इन्होंने मुझे बुलाया, मान सम्मान दिया और मैं अपनी जगह लेता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना नमस्कार. आजचा हा जो रूबरू वार्ताचा तृतीय वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे, त्याचे जे संपादक फिरोजभाई आहेत, यांचं कार्य जर सर्व छावणी परिसरामध्ये माहिती आहे. अत्यंत कष्टातून त्यांनी हे सर्व सांभाळलेलं आहे आणि प्रशासनावर करडी नजर ठेवण्याचं काम ते आपल्या या माध्यमातून करत असतात. हेच करत असताना एक सामाजिक जाणीव म्हणून या परिसरातील सर्व गोरगरीब कष्टकरी कामगार मुलांच्यासाठी ज्या शाळा आहेत, त्या शाळेतील मुलांसाठी ते आपल्या वाटा खर्च करत असतात. त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ते बक्षिसाच्या रूपानं त्यांना प्रोत्साहन करत असतात. मी माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या छावणीच्या वतीने ही रूबरू वार्ताला धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं हे कार्य असंच पुढे नेटाने जोमानं चालत राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि असं आशा व्यक्त करतो की त्यांना या कार्यक्रमातून अजून 4 हत्तीचं बळ येवो आणि पुढे त्यांच्या या जीवनामध्ये छावणी परिसरामध्ये त्यांचा ह्या कामाची दखल सर्वांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. या रूबरू वार्ता प्रसंगी मला इथं बोलावलं आणि हा मान सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रूबरू वार्ता ने जो तीसरा वर्धापन दिन आयोजित किया था, उसमें बेस्ट स्पोर्ट्स प्लेयर, बेस्ट स्टूडेंट, बेस्ट एकेडमिक स्टूडेंट, इन सबको फिरोज सर की तरफ से और रूबरू वार्ता की तरफ से सर ने मोमेंटो दिया और मैं कंटिन्यू 3 साल से सर के प्रोग्राम में आ रहा हूँ और सर जो प्रमोट कर रहे हैं एजुकेशन लेवल को और स्पोर्ट्स लेवल को, ये बहुत ही अच्छी बात है. मैं आगे भी फिरोज सर से और रूबरू वार्ता से उम्मीद करता हूँ कि इसी तरह स्पोर्ट्स इवेंट को और एकेडमिक्स जो स्टूडेंट्स हैं और जो अलग अलग एक्टिविटी में जो बच्चे पार्टिसिपेट करते हैं, जिनको आप प्रमोट कर रहे हैं, मैं आपसे ये उम्मीद करता हूँ कि इसी तरह आप कंटिन्यू करो और आगे हम आपको बिल्कुल इसी तरह से सपोर्ट करते रहेंगे. थैंक यू.